तर अगदी एक धाव असेल या चेंडूवरती, सेफ असेल. फिकी उशिरानं झाली आहे आणि खराब फिकी देखील केली होती. संघाचा धावफलक ओपन केलं जाईल धावसंख्या 1 न. यावेळेस चांगल्या चेंडूच्या हाताळणी, अगदी उचली देणारा चेंडू, निर्धाव चेंडूच्या हाताळणी केली जाईल. अगदी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव झाले खर्च. दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळला गेलाय गोलंदाज रोशन याच्याकडनं. रोशन टू हर्षद. अलंकार चांगल्या चेंडूच्या हाताळणी, अगदी कमी उचली देणारा चेंडू. वारंवार दुसरा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय गोलंदाजाकडनं. चांगली गोलंदाजी करतोय टीम सोनटक्के संघाकडनं. गोलंदाज रोशन. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती एकच धाव खर्च केली आहे. दी पॉवर प्लेचं षटक, मोठमोठे फटके सजवावे लागतील फलंदाजांना, परंतु जखडून ठेवले सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती. गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय या 3 चेंडूंवरती. येणारा पुढचा चेंडू, चौथ्या चेंडूचा सामना केला जाईल. अलंकार सज्ज झालाय. यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका सजवायचा होता. पुनर्ष एकदा निर्धाव चेंडूच्या हाताळणी. चांगली गोलंदाजी, कमालीचे चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज रोशन याच्याकडनं. यावेळेस मोठा फटका सजवलाय मिड विकेटच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदी चांगली झेल पकडली जाईल आणि माघारी यावं लागेल फलंदाज अलंकार याला. धक्का क्रमांक 1 असेल टीम शिरोळे संघाकरिता. फलंदाज अलंकार याच्या रूपानं. अगदी दर्जेदार फटका सजवला होता मिड विकेटच्या डोक्यावरनं आणि त्याहून देखना झेल पकडला गेलाय. साईराज आला होता त्या ठिकाणी. अगदी चांगली झेल पकडली गेली साईराज याच्याकडनं आणि अलंकार याचा खेळ संपुष्टात आलाय. नवीन फलंदाज सचिन दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये टीम शिरोळे संघाकडनं. अगदी 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 गडी बाद आणि धाव फलकावरती एकच धाव. सचिन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज. अगदी मैदानाच्या आतमध्ये बदल केले जाईल क्षेत्ररक्षणामध्ये. लेफ्ट हँड फलंदाज शिरोळे संघाकडनं सचिन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ अगदी दर्जेदार केलाय गोलंदाज रोशन यानं. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज पोहोचतोय, परंतु अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. तटस्थ पंच. अगदी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला जाईल षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय टीम सोनटक्के संघाचं. 1 गडी बाद 1 या धावसंख्येवरती. हॅलो हॅलो चेक. या ठिकाणी चिंचगड गावचे समाजसेवक कृपालजी पाटील साहेब उपस्थित आहेत. कृपालजी पाटील साहेबांना विनंती असे की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कृपालजी पाटील साहेब उपस्थित आहेत. विनंती असे की आपण या मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावरती प्रणय आलाय टीम सोनटक्के संघाकडनं. अगदी रोशन याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीकरण झालंय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या फक्त 1 गडी बाद 1. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. प्रणय सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. प्रणय टू हर्षद. तर चला उशीर करू नका, सुरुवात करायची पंच सामन्याला. थोडी गती द्यायची आपण. प्रणय सज्ज झालाय दुसऱ्या षटकाकरिता. प्रणय टू हर्षद.
चांगल्या चेंडूची हाताळणी, कमी उचली देणारा चेंडू, अगदी लाईन टचचा वापर, निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात झाली. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती गोलंदाज रोशन यानं, अगदी त्याच पद्धतीने सुरुवात पाहायला भेटते गोलंदाज प्रणय याच्याकडनं. निर्धाव चेंडूची सांगता, जखडून ठेवलं गेले पूर्णपणे शिरोळे संघाला. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिला जात नाहीये. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तरी देखील धाव फलकावरती एकच धाव आणि एक गडी बाद अशी धावसंख्या उभी राहिली टीम शिरोळे संघाकडनं. प्रणय टू हर्षद. यावेळेस देखना फटका सजवला गेलाय. लॉंगॉनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. एक धाव पळून पूर्ण केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. धावफलक एका धावाने पुढे लोटली जाईल. एक गडी बाद 2 या धावसंख्येवरती. अजून या दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 4 चेंडूंवरती एखादा बिग ब्लास्ट, मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल टीम शिरोळे संघाकरिता. आणि सचिन याला ती कामगिरी करावी लागेल. प्रणय सज्ज झालाय. प्रणय टू सचिन. प्रणय सज्ज होईल पुनर्ष एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती. प्रणय टू सचिन. यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली टीम 60% संघाकडनं. प्रणय अगदी 3 चेंडूंचा खेळ केला या गोलंदाजानं आणि एकच धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस आणखी एक चांगल्या चेंडूची हाताळणी, वारंवार निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते गोलंदाज प्रणय याच्याकडनं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जखडून ठेवलं गेले फलंदाज हर्षद आणि त्याच्या साथीने सचिन याला. येणारा 5वा चेंडू असेल. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि त्या 4 चेंडूंवरती एकच धाव खर्च केली गोलंदाज प्रणय यानं देखील. प्रणय टू सचिन. यावेळेस सडव्या बॅटनं मोठा फटका सजवलाय. चेंडू निघून चाललाय. बिग ब्लास्ट, षटकार. षटकातील शेवटचा चेंडू असेल. प्रणय सज्ज झालाय. 5व्या चेंडूवरती बिग ब्लास्ट हल्ला चढवला गेलाय गोलंदाज प्रणय याच्यावरती. अगदी शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. प्रणय टू सचिन. यावेळेस आणखीन एक चांगल्या चेंडूची हाताळणी. यावेळेस पंच वळलेत आमच्याकडे. यस, खराब चेंडूची हाताळणी झाली. पंचांकडे इशारा आलाय वाईट चेंडूचा. अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव खर्च केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. मोठा फटका आल्यानंतर अतिरिक्त चेंडू हाताळला गेला गोलंदाज प्रणय याच्याकडनं. अगदी शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. यावेळेस आणखीन एक खराब चेंडूची हाताळणी. पुन्हा एकदा पंचांकडे इशारा आलाय वाईट चेंडूचा. बघा 5व्या चेंडूवरती बिग ब्लास्ट हल्ला चढवला होता फलंदाज सचिन यानं. त्यानंतर अतिरिक्त स्वरूपात लगातार 2 चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज प्रणय याच्याकडनं. धावफलक जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. प्रणय याला देखील थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण केलं याच्या मनामध्ये देखील. अगदी शेवटचा चेंडू असेल. विचार करून चेंडूची हाताळणी करावी लागेल गोलंदाज प्रणय याला. यावेळेस आडव्या बॅटनं आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रयत्न केले जातील. एक चांगला प्रयत्न केला होता परंतु अपयश आले. तोपर्यंत दुसरी धावण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडला जाईल. चांगली फिकी म्हणावी लागेल. धावफलक 2 धावेने पुढे लुटली जाईल. पंचांकडे देखील आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला जाईल षटक समाप्तीचा.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 1 गडी बाद 12 या धावसंख्येवरती. तर चला मैदान सजवून घ्यायचे. टीम सोनटक्के संघ अगदी 2 षटकांचा खेळ समाप्तीकरण झाले. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 12. टीम आई गावदेवी शिरोळी संघाच्या नवीन गोलंदाज येईल. 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. साईराज आलाय गोलंदाजीच्या मार्गावरती. साईराज सज्ज झालाय 3ऱ्या षटकाकरिता. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्तीकरण झाला आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 12. साईराज टू हर्षद. यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका सजवायचा होता. भरपूर वेगानं चेंडूची हाताळणी केली होती गोलंदाज साईराज यानं. अगदी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस बॅटच्या पट्ट्यात चेंडू दिला होता. मोठा फटका सजवायचा होता. स्वतः गोलंदाज पोचलाय झेलपर्यंत आणि हर्षद याच्या देखील खेळीचा अंत केला जाईल. धक्का क्रमांक 2 असेल टीम आई गावदेवी शिरोळी संघाला. धन्यवाद टीजे. नवीन फलंदाज रेडी राहायचं आहे. आपण कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका. यानंतर आणखीन एक मोठा सामना असेल. एका बाजूने असेल मेडे 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल टीम अघई 11. महेश आलाय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. नवीन फलंदाज अगदी महेश दाखल झालाय टीम शिरोळी संघाकडनं. साईराज सज्ज झालाय. यावेळेस पंचांना विचार करावा लागेल अगदी या चेंडूचा. याच पंचांकडनं इशारा आलाय वाईट चेंडू प्लस गोलंदाजाला ताकीद दिली जाईल 1 बाउन्स चेंडूची. यानंतरचा चेंडू जर अतिउचली देणारा आढळला तर सरळ नो करार दिला जाईल. याची देखील नोंद घ्यायची गोलंदाज साईराज यानं. यावेळेस देखना फटका अगदी कार्पेटच्या साहाय्यानं लॉंग ऑनच्या रिझन मध्ये फंबल झाली त्या ठिकाणी आणि चेंडू निघून चाललाय 4 धाव्यांकरिता. चौकार. अगदी प्रणय आला होता त्यापर्यंत, परंतु प्रणयकडनं थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू निघून गेलाय 4 धाव्यांकरिता. धावफलक जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. साईराज सज्ज होईल. साईराज टू महेश. अशा मोठमोठ्या फटके येणं खूप गरजेचं असेल टीम आई गावदेवी शिरोळे संघाकरिता. 3रं षटक चालू आहे प्रगतीपथावरती आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 17. साईराज टू महेश. येणारा 4था चेंडू असेल. चांगल्या चेंडूच्या हाताळणी बॅटच्या समोर चेंडू दिला होता. मोठा फटका सजवायचा होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता. टप्पा पडल्यानंतर चेंडू विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल गोलंदाज साईराज याच्याकडनं. यावेळेस आणखीन एक देखना फटका लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू निघून जाईल 6 धाव्यांकरिता. षटकार. अगदी 6 धावेने धावफलक पुढे लुटलं जाईल 23 या धावसंख्येवरती. महेश जसा फलंदाजी करिता आलाय तसं धावसंख्या अगदी झपाट्याने पुढे सरकवली जाते. 3 चेंडूंचा सामना केला महेश याने आणि धावा जमा केल्या त्या 10. यावेळेस अगदी लाईन टचचा वापर, चांगल्या चेंडूच्या हाताळणी. यस पंचांकडनं इशारा येतोय षटक समाप्तीचा.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय टीम आई गावदेवी शिरोळे संघाचं 2 गडी बाद 23 या धावसंख्येवरती. टीम अघई 11 संघ आणि मेढे 11 संघ विनंती असेल आपल्याला आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. शेवटचं आणि अंतिम षटक उदय आलाय गोलंदाजीच्या मार्गावरती टीम सोनटक्के संघाकडनं. तर चला सुरुवात करायची आहे. उदय सज्ज झालाय. सुरुवात होईल अगदी शेवटचं आणि अंतिम षटक असेल या पहिल्या इनिंगचं. उदय सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. उदय टू सचिन. अडव्या बॅटनं मोठा फटका सजवायचा होता. यावेळेस पंच वळलेत आमच्याकडे. यस वाईट चेंडूचा इशारा आलाय. अगदी थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. धावफलकावरती एका धाव्याने वाढ केली जाईल. पुनर्ष एकदा उदय सज्ज झालाय. चांगल्या चेंडूच्या हाताळणी देखना फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबलिंग झाली थोडीशी. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण दुसरीसाठी देखील प्रयत्न केलाय परंतु महेश नाकारताना दिसतोय. एकच धाव खर्च केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. अजूनही येणारे 5 चेंडू असतील. या 5 चेंडूंवरती 2 बिग ब्लास्ट मोठे फटके सजवावे लागतील फलंदाज महेशाला. तरच एक सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी केली जाईल टीम आई गावदेवी शिरोळे संघाकडनं. यावेळेस पुनर्ष एकदा वाईट चेंडूच्या हाताळणी. खराब चेंडूच्या हाताळणी वारंवार केली जाते गोलंदाज उदय याच्याकडनं. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत त्यामध्ये 2 चेंडू खराब हाताळले गेलेत गोलंदाज उदय याच्याकडनं. यावेळेस चांगल्या चेंडूच्या हाताळणी भन्नाट वेगानं चेंडू स्वार केला होता गोलंदाज उदय यानं. अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. पुनर्ष एकदा उदय टू महेश. यावेळेस कमी गतीचा चेंडू ऑफकटचा वापर. चांगल्या चेंडूच्या हाताळणी गोलंदाज उदय याच्याकडनं. अगदी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल परंतु सुरुवातीला थोडीशी खराब गोलंदाजी केली होती गोलंदाज उदय यानं. त्यानंतर निर्धाव चेंडूचा वारंवार वापर केला जातोय गोलंदाजाकडनं. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. टीम मेढे 11 संघ विनंती असेल आपल्याला आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. यावेळेस मोठा फटका सजवायचा होता. दिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत. चांगली फेकी म्हणावी लागेल. तोपर्यंत एकदा पळून पूर्ण केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. उदय टू सचिन. चांगल्या चेंडूच्या हाताळणी भन्नाट वेगानं चेंडू स्वार केला होता. याच Yes, पंचा वळलेत thank you. आमच्याकडे. पंचांकडे इशारा आलाय. थँक्यू. सन्माननीय भानुदाजी भोई साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. नुकतंच आपण BMC
संचालक पदावरती ते कार्यरत होताना आपण पाहिलं. अतिशय मोठं पद, BMC म्हणजेच अगदी थेट मुंबईच्या ते त्या बँकेवरती संचालक पदाची भूमिका बजावणार हे व्यक्तिमत्व सन्माननीय भानुदासजी भोईर साहेब आपल्याच परिसराला बिलॉंग करतात, परंतु एक मोठ्या पदावरती कार्यरत असणारं या परिसरातील एक दमदार नेतृत्व भानुदासजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. बाबा चषकाच्या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. यस, बिमर चेंडूच्या हाताळणी असेल, नो चेंडूचा इशारा. अगदी एक धाव बोनसच्या स्वरूपामध्ये दिली जाईल टीम शिरोळे संघाकरिता. एकूण 2 धावा जमा होतील या धावफलकावरती. पंच थांबवायचे 2 मिनिटं. तर याचा फ्रीटचा चेंडू असेल, उदय सज्ज झालाय. उदय टू महेश. अगदी पूर्णपणे मोठ्या फटका सजवण्याची मोकळी संधी असेल फलंदाज महेश याच्याकडं. अगदी या चेंडूवरती किती धावा खर्च केल्या जातील. उदय सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. उदय टू महेश. चांगल्या चेंडूच्या हाताळणी आडव्या बॅटनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू निघून जाईल. इट इज द बिग ब्लास्ट. षटकार. या धावसंख्येवरती अजूनही शेवटचा चेंडू असेल. उदय थोडासा महागडा ठरतो या शेवटच्या षटकामध्ये. उदय टू महेश. यावेळी संख्येने देखना फटका लॉंग ऑफच्या रिझन मध्ये 1 टप्प्याखेर चेंडू निघून जाईल. 4 धाव्यांकरिता चौकार. साहेबांच्या शुभास्ते हा टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. मिड 11 टीमचे कॅप्टन कॉल देतात. सन्माननीय भानुदासजी भोईर साहेबांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. बाबा चषक इट्स कॉल आणि ते चालय. साहेबांना पुन्हा एकदा विनंती, आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मंचावरती स्थानपण व्हायचं आहे. मिड 11 संघ खूप दूरवरचा प्रवास करून आज अगदी वेळेवरती उपस्थित, त्याबद्दल आमच्या आयोजन समितीवरती आपलं प्रथमतः खूप सारं कौतुक असेल. काय म्हणजे एकंदरीत टॉस किती महत्त्वाचा होता आणि टॉस जिंकला काय निर्णय असेल? नक्की टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत. कशा प्रकारचा खेळ आतापर्यंत मेडियल टीमचा राहिला, कारण साहेबांच्या परिसरामध्ये नेहमीच तुमचा संघ खेळत असतो आणि एकंदरीत या संपूर्ण सीझनमध्ये खेळ कसा राहिला टीमचा? या सीझनमध्ये एवढा खास आमचा राहिला नाही. सर्व आमची अंडर 25ची टीम आहे. आम्ही याच वर्षी पूर्ण मेहनत करू आणि जिंकायचा प्रयत्न करू. गोलंदाजी करणार आहात, समोर संघ याच परिसरातील आहे. काय म्हणशील त्या संघासमोर खेळताना किती धावांपर्यंत टार्गेट पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल?
कमीत कमी धावायचा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि ओव्हरऑल या आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन आहे. आमची फर्स्ट नाईट मॅच आहे आणि आयोजन बघून खूप मन प्रसन्न झालं आमचं. विशाल आमच्या समेत कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. काय म्हणाल विशाल की एकंदरीत अगदी जवळून सर्व सामने पाहिलेत, परंतु इच्छा प्रत्येकाची असते की फ्लड लाईट्समध्ये खेळायचं आहे. तुमची इच्छा होती ती आज कंप्लीट झाली. पुन्हा एकदा टॉस जिंकला नाही आहे, परंतु बॅटिंग आली आहे. काय म्हणजे टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. आणि जे हवं होतं ते आलं आहे. बॅटिंग करताना काय माइंडसेट असेल? 45+ करू. आणि आज टीममध्ये कोणते खेळाडू इंटर असेल मैदानामध्ये? कारण काहीसा संघ आपण पाहतोय आज खेळताना. आहेत गावातले सर्व प्लेयर आहेत. आणि काय म्हणशील एकंदरीत तू स्वतः इथे हे संपूर्ण आयोजनामध्ये सामील आहेस, काय म्हणशील तरी देखील की खूप साऱ्या कमेंट्स येतात आपल्याला या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? सुंदर. चला, खूप सारं अभिनंदन. दोन्ही संघांचं कौतुक असेल. टॉस जिंकला या ठिकाणी मिडे 11 टीमने आणि निर्णय स्वीकारला गोलंदाजी करण्याचा. लगेच आपण जिथं ही बातमी घेऊन जाऊया. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज असेल रोशन नावले. तर बघा, सर्वप्रथम फलंदाजी करत असताना टीम शिरोळे संघाकडनं 4 षटकांमध्ये 40 धावींपर्यंत मजल मारली गेली आहे आणि येणारे 24 चेंडू आणि 41 धावींची आवश्यकता असेल विजयाकरिता. टीम सोनटक्के संघाकरिता सलामीची जोडी आली मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील आणि त्याच्या साथीने जोडला गेलाय विराज. मैदान सजवलं देखील गेलंय. टीम शिरोळे संघाकडनं सलामीचा गोलंदाज सज्ज झालाय प्रमोद गोलंदाजीच्या मार्गावरती. 24 चेंडू 41 धावा. यस, थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान शुभ सन्मान मी करणार आहोत ज्यांचं नुकतं शुभागमन झालं आहे. द म्युन्सिपल ऑफ बँक लिमिटेड मुंबई या संचालक पदावरती कार्यरत असणारे भानुदाजी भोईर साहेबांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. साहेबांना विनंती असे आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये निलेशजी नेमसे यांच्या शुभास्ते आपण हा यथोचित मान सन्मान इथे संपन्न करणार आहोत. महाराष्ट्राचं अलंकारी वस्त्र हे भगव शॉल, प्रेमाचं प्रतीक, विविध रंगाने नटलेले हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण राहावी यासाठी मोमेंटम सन्मानजन्य देऊन आपण सन्मानी भानुदाजी भोईर साहेबांचा यथोचित हा शुभ सन्मान आपण इथे कंप्लीट करत आहोत. तर अगदी चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम शिरोळे संघाकडनं. प्रमोद, यानंतर आपण शुभ सन्मानित करणार आहोत ग्रामपंचायत चिंचगडचे विद्यमान सदस्य गिरीजी पाटील साहेब उपस्थित आहेत. साहेबांना आपण इथं सन्मानित करणार आहोत. आणि पुण्यश्री एकदा विनंती असेल निलेश नेमसे आपण या आपल्या शुभास आपण गिरीजी पाटील साहेबांचा यथोचित शुभ सन्मान या मंचावरती आम्ही करत आहोत. गिरीजी पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. चिंचगड ग्रामपंचायत म्हटली तर मग वाडा तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध असे ती ग्रामपंचायत आणि त्यांचे हे सदस्य आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण केला गेल्या स्पर्धेमध्ये. चला, आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी रोशन नावले याच परिसरातील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांचं नाव चर्चेमध्ये असतं असे रोशन नावले यांच्याकडे जाऊया. थँक्यू. चांगली सुरुवात झाली टीम सोनटक्के गावाकडनं. अगदी 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 10. अगदी 10 धावा जमा झाल्यात सुरुवातीच्या 4 चेंडूवरती. विराज सज्ज झालाय. प्रमोद टू विराज. यावेळेस कमी उचली देणारा चेंडू. याच पंचांकडनं इशारा आलाय वाईट चेंडूचा. अगदी उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज प्रमोद याच्याकडनं. आणखीन एकदा खर्च केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती 11 धावा लागल्यात.
यावेळेस फुलटॉस चेंडूची परभणी अडव्या बॅटनं फटका सजवलाय, चेंडू निघून चाललाय 6 धाव्यांकरिता षटकार. ती फुलटॉस चेंडूची परभणी केली होती गोलंदाज प्रमोद यानं आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेतलाय फलंदाज विराजानं. धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 चेंडूंवरती 16 धावा खर्च झाल्यात गोलंदाज. 17 धावा खर्च झाल्यात गोलंदाज प्रमोद याच्या, त्यामध्ये 16 धावा Yes. हे जमवली गेलेत. या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतोय सचिनजी जोशी साहेब उपस्थित होते आणि वैभवजी शेंडे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. अगदी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल या ठिकाणी. तो एक धाव घेण्याचा प्रयत्न होता दोन्ही फलंदाजाचा, विराज आणि स्वप्नील याचा. तर याच गडी बाद असेल, माघारी जावं लागेल फलंदाजाला. आवश्यकता नव्हती धाव घेण्याची, ती हलक्यादानं चेंडू खेळून काढला होता मिड विकेटच्या एरियामध्ये आणि त्यानंतर चांगली फेकी झाली आणि यावेळेस माघारी जावं लागेल फलंदाज विराजाला. धक्का क्रमांक 1 असेल टीम 60% संघाकरिता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीकरण होईल आणि धावफलकावरती धावा लागल्या जातील त्या. एक गडी बाद 17. येस, थँक्यू सो मच. आमच्यामधून रजा घेताना आपण पाहतोय सन्माननीय भारद्वाजजी भोईर साहेब. जेव्हा जेव्हा आम्ही बाबा चषकाचं आयोजन करतो त्या वेळेला त्यांच्याकडे नक्कीच जेव्हा जेव्हा मदतीचा हात आम्ही ठेवतो तेव्हा आपल्याला कधीच नाराजी आम्हाला पाहायला मिळत नाही आहे. प्रत्येक वेळेस ज्यांच्या वतीने आम्हाला मोलाचं सहकार्य लाभत असतं आणि साहेबांचं पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये उपस्थित झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. साहेब आपण 1 मिनिट थांबा. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा रोशन नावले. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज झालाय टीम शिरोळे संघाकडनं. अलंकार येतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीकरण झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात. एक गडी बाद 17. नवीन फलंदाज देखील दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. साईराज टीम 60% संघाकडनं. अलंकार सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. अलंकार टू साईराज. यावेळेस भन्नाट वेगानं चेंडू स्वार केला होता. बॅटची कडा, चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. वेध गेली सीमारेषेचा आणि होईल सीमारेषा पार. चौकार. पोचेल 21 या धावसंख्येवरती. अजूनही 20 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम 60% संघाला. चांगली फलंदाजी पाहायला भेटली टीम 60% संघाकडनं. सलामीची जोडी आली होती मैदानाच्या आतमध्ये. विराज आणि त्याच्या साथीने जोडला होता स्वप्नील. त्यानंतर माघारी गेलाय फलंदाज विराज आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज साईराज दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च झाल्यात गोलंदाज अलंकार याच्या. यावेळेस अडव्या बॅटनं फटका सजवलाय. मिड विकेटच्या डोक्यावर फंबलिंग झाली आहे. त्या ठिकाणी चेंडू वेध घेईल. सलगचा दुसरा चौकार येतोय. अजून 4 धावा वाढवल्या जातील धावफलकावरती. धावफलक 4 धावेने लोटली जाईल 25 या धावसंख्येवरती.
अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके सजवले गेलेत फलंदाज साईराज याच्याकडनं. अलंकार सज्ज होईल. येणारा तिसरा चेंडू अलंकार टू साईराज. धावफलक जाऊन पोहोचलंय 25 या धावसंख्येवरती. यावेळेस मोठा फटका सजवायचा होता. दी निर्धाव चेंडू जे सांगता भन्नाट वेगानं चेंडू स्वार केला होता गोलंदाज अलंकार यानं. पुनर्च एकदा अलंकार सज्ज झालाय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती हावी ठरला होता फलंदाज, परंतु तिसऱ्या चेंडूवरती अलंकार याचा दबदबा राहिलाय. यावेळेस चांगल्या चेंडूच्या हाताळणी बॅटची गडा यष्टीरक्षकाची कमाल आणि धक्का क्रमांक 2 माघारी जावं लागेल फलंदाज साईराज याला देखील. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके सजवले होते फलंदाज साईराज यानं. त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळला आणि चौथ्या चेंडूवरती बॅटची कडा यष्टीरक्षकाची कमाल आणि माघारी जावं लागले फलंदाज साईराज याला. नवीन फलंदाज त्याच्या जागी आलाय. वैभव आलाय टीम सोनटक्के संघाकडनं. अलंकार टू वैभव. चांगल्या चेंडूच्या हाताळली. अगदी लोवर फुलटच चेंडू हाताळला होता. कार्पेटच्या सायना चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी चुकी झाली आणि चेंडू निघून चाललाय. पुनर्श एकदा 4 धावेंकरिता चौकार. पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. ज्या ठिकाणी एकच धाव खर्च झाली असती त्या ठिकाणी सरळ 4 धावा खर्च झाल्या टीम शिरोळे संघाकडनं. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या धावसंख्येवरती. यावेळेस अडव्या बॅटनं फटका सजवायचा होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. तटस्थ पंच एकनाथजी डगळे सर यांचा इशारा येईल आमच्यापर्यंत षटक समाप्तीचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय टीम सोनटक्के संघाचं 2 गडी बाद 29 या धावसंख्येवरती. तर अजूनही येणारे 12 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता असेल. थोडी घाई करायची, स्पीडअप करायची टीम शिरोळे संघ. कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका. नवीन गोलंदाज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती शुभम. 12 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता असेल. शुभम टू स्वप्नील. यावेळेस मोठा फटका सजवायचा होता. यष्टीरक्षकाची चूक. चेंडू निघून चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. निघून जाईल चौकार. अगदी बोनसच्या सुरुवातीमध्ये
यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका सजवायचा होता. यस, पंचांकडनं इशारा आलाय वाईट चेंडूचा. खराब चेंडूची हाताळणी झाली. पहिला चेंडू देखणं हाताळला होता, परंतु यष्टीरक्षकाची चूक झाली आहे त्यावरती आणि बोनसच्या स्वरूपामध्ये 4 धावा. त्यानंतर वाईट चेंडूचा इशारा, आणखीन अतिरिक्त स्वरूपामध्ये 1 धाव. धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. अजूनही 7 धावांचा पाठलाग करावा लागेल. यावेळेस फटका फसलाय. चेंडू निघून चालाय थर्डवेनच्या रिझन मध्ये. पुनर्ष एकदा 4 धावा येतील. धावसंख्या 4 धावेने पुढे लोटली जाईल. 2 गडी बाद 38 या धावसंख्येवरती. यावेळेस पुनर्ष एकदा देखणा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाईल, परंतु चेंडू निघून चाललाय. 4 धावेंकरिता चौकार आणि विजय होईल टीम 60% संघ.